हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, इथे मी 2 कारली घेतलेली आहेत. तर कारल्याचं आपल्याला काय करायचे, वरची ही शिरा ह्या काढून घ्यायच्यात थोड्या थोड्या, अगदी थोड्या थोड्या काढून घ्यायच्यात बघा. ह्या 2 कारल्यांपासून मी तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवणार आहे. पाहू शकता. खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही टिफिनसाठी. नक्कीच तुम्ही ट्राय करा. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कारल्याची थोडी थोडी शिरा ह्या काढून घ्यायच्यात. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण कारल्याच्या शिरा काढून घ्यायच्यात बघा. पाहू शकता मैत्रिणींनो, दोन्ही कारल्याच्या मी शिरा काढून घेतलेल्या आहे छान. तर आता आपण हे साईडला करूया. तर आपल्याला आता काय करायचे, कारल्याचं पुढचं टोक आणि मागचं टोक हे काढून घ्यायचे थोडं थोडं. आणि आपल्याला ह्याच्या चौकोनी फोडी करून घ्यायच्यात बघा. आतून कारलं असं निबार नाही आहेत बिया, कवळ्याच आहेत. तर कवळ्या बिया तुम्ही घेऊ शकता. निबार बिया जर असल्या तर त्या तुम्ही काढू शकता. पाहू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी फोडी करून घ्यायच्यात कारल्याच्या. तर आता आपण ही कारले एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे मी सर्व कारले एका बाउलमध्ये काढून घेतले आणि 1 चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे बघा. त्यानंतर मी इथे मीठ टाकून घेतलेले आहे आणि हे कारलं आपल्याला हाताने छान एकदम चोळून घ्यायचे हळद आणि मीठ, जेणेकरून सगळ्याला फोडीला हे कारलं हळद मीठ लागलं पाहिजे. पाहू शकता. मिठाने कसं पाणी सुटतं आणि कडवटपणा मीठ कारल्याचा कमी होतो ना, त्याच्यामुळे आपल्याला मीठ हळद हे चोळून ठेवायचे थोडा वेळ. तर इथे मी साहित्य घेतले बघा कारल्यासाठी. 1 कांदा घेतलेला आहे, 2 टमाटे घेतलेत, कोथिंबीर घेतली आणि थोडासा लसूण घेतलेला आहे. तर आपल्याला आता कांदा कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ माझे तुम्ही पाहत जा, मैत्रिणींना पण शेअर करीत जा आणि छान कमेंट पण करा आवडले तर तुम्हाला. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा आपला छान बारीक कट करून झालेला आहे बघा. त्याच पद्धतीने टमाटा पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. कसं कारल्याची भाजी खायला पाहिजे आणि शरीराला चांगली असती. तुम्ही 8 दिवसांनी 15 दिवसांनी कारल्याची भाजी करीत जावा. छान असेल आपले टमाटे पण कट करून झालेले आहेत बघा.
त्यानंतर आपल्याला लसूण पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे. आपल्याला हे फोडणीसाठी आपण हे करतोय. पाहू शकता मैत्रिणींनो, लसूण आपला छान बारीक कट करून झालेला आहे. तर आपण कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची आहे बघा. छान अशी कोथिंबीर आपली कट करून झालेली आहे. तर आता काय करायचं, हे साईडला ठेवायचं आहे आपण. आणि जे कारलं मी मीठ हळद लावून चोळून चांगलं ठेवलं होतं ना, ते चांगलं एकदा हाताने चांगलं कुस्करून घ्यायचे असं चोळून चोळून. आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून ह्याचा कडवटपणा खूप कमी होतो. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं ना, खूप टेस्टी होतं. नक्कीच करून बघा मैत्रिणींनो. तर पाहू शकता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला थोडेसे हे धणे भाजून घ्यायचेत. अगदी जास्त करपायचे नाही, अगदी थोडेसेच. आणि त्याच्यामध्ये मी जिरं पण टाकलेलं आहे बघा. थोडं जिरं आणि धणे आपल्याला हे भाजून घ्यायचे जरासं. धण्याने आणि जिऱ्याने खूप भाजीला टेस्टपणा येतो. तर पाहू शकता मैत्रिणींनो, धणे आणि जिरे आपले छान भाजून झालेले आहेत. तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. इथे मी 1.5 पळी तेल टाकलेले आहे बघा. आणि तेल आपलं आता छान गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेते. जिरं आपलं छान मस्त फुललं ना, त्यानंतर आपल्याला इथे थोडा लसूण मी कट करून घेतला होता, तो लसूण मी तेलावर टाकून घेते. त्यानंतर मी एक कांदा घेतला होता बारीक कट करून, तो पण ह्याच्यात टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते तेलावर. आणि हे सर्व छान परतून घ्यायचे बघा आपल्याला अशा पद्धतीने. पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा आपला छान परतला गेलेला आहे. त्यानंतर इथे मी 2 टमाटे घेतले होते बारीक कट करून, ते टाकून दिलेत. आणि टमाटे पण आपल्याला छान मस्त तेलावर परतून घ्यायचे. पाहू शकता. थोडंसं आपल्याला इथे हिंग टाकून घ्यायचे. हिंग कसा टाकला की पोटाला चांगला असतो, पचायला पण चांगलं असतं. तर कांदा टमाटा आपला छान बघा परतला गेलेला आहे. त्यानंतर इथे मसाले घेतलेले आहेत मी. लाल तिखट घेतले, धना पावडर आणि जिरं ते वाटून घेतलेलं ते, थोडीशी हळद घेतली. हे सर्व मसाले मी ह्याच्यात टाकून छान परतून घेतलेत बघा तेलावर. आणि त्यानंतर मी इथे कारल्याच्या फोडी स्वच्छ धुवून घेतलेल्या त्या ह्याच्यामध्ये टाकून दिल्यात. आणि हे छान एकदा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि अगदी थोडासा नकळत आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे मैत्रिणींनो. पहा
मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि एकदा परत भाजी आपली छान हलवून घ्यायची आहे बघा। कसं मैत्रिणींनो, कारले हे शिजायला बिलकुल पण टाइम लागत नाही, कारण आपण ह्याच्या छोटे छोटे फोडी केलेले आहेत, त्याच्यामुळे हे कारलं लवकर शिजलं जातं। आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला। पाणी टाकून झाल्याच्या नंतर परत छान एकदा हलवून घ्यायचंय बघा भाजी आपली। पाहू शकता इथे छान भाजीला आपल्या रंग पण छान आलेला आहे आणि उकळी पण मस्त आलेली आहे बघा। तर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय एक 5 मिनिटं। त्यानंतर परत मध्ये मध्ये चेक करायची आपली भाजी झाली आहे का म्हणून। पाहू शकता मैत्रिणींनो, मस्त अशी भाजी आपली झालेली आहे ही। तर त्याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते बघा। शेंगदाण्याच्या कुठाने कसं टेस्टी येते भाजीला। सर्व भाजी एकदा मिक्स करून घेऊन त्याच्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर परत एकदा टाकून घेणार आहे। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर परत आपल्याला भाजी थोडी हलवून घ्यायची। तर तुम्हाला ही कारल्याची रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो। कुणाला आवडली आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगू शकता तुम्ही। आवडलं तर छान मला कमेंट करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर पण करा हा व्हिडिओ। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।